ठरलं तर मग या मालिकेच्या 3 मेच्या भागामध्ये फायनली रविराजांची एंट्री आपल्याला दाखवली आहे आणि याच एंट्रीला रविराजांच्या समोर किंवा रविराजांनी महाभयंकर सत्याचा असा काही उलगडा केलेला आहे की त्यानंतर प्रियाची अशी भंबेरी उडाले आणि प्रिया या सगळ्यामध्ये अचूक अडकलेली आहे। इकडे सायली ज्या वेळेला जायला निघालेली आहे, निघता निघता धमकी देते, प्रिया जर का मी गेल्यावरती प्रतिमा आत्यांना त्रास दिलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे। प्रिया आता चांगलीच चिडले आणि आई बघितलंस ना हे दोघं जण मला आता कसे वागवतात। या घरामध्ये प्रत्येक वेळेला माझ्यासोबत ही अशीच वागणूक आता दिली जाते। खरं तर मला या सगळ्यामध्ये ना ही लोक खूप छळतात। यावरती प्रतिमा म्हणते, मला खरं तर ॲसिडिटीचा खूप त्रास होतोय आणि त्याचमुळे मी जरा आत जाऊन पडती आहे। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रतिमा आत जायला निघते, तेवढ्यातच तिकडे आता जानकी आणि सखीची एंट्री होते आणि त्यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, मला माहिती होतं, मला आता सायलीने सांगितलं होतं की तुम्ही दोघी जणी येणार आहात म्हणून। यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, तुम्ही दोघी जणी? सायली तर बाहेर गेले, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? यावरती प्रतिमा सांगायला लागते, हे बघ, घरात आलेल्या पाहुण्यांसोबत हे असं बोलत नाहीयेत, जा आत जा, आम्ही गप्पा मारत बसलोय। यावरती जानकी म्हणते, जातेस ना? अगं आम्हाला काही निवांत गप्पा मारायच्या आहेत, जरा आता बाहेर गेलीस तर बरं होईल। त्यानंतर मग आता प्रिया आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि तोचपर्यंत मग आता जानकी सांगते, प्रतिमा आत्या, सायलीने आम्हाला सगळं सांगितलंय, तुम्हाला प्रियाबद्दल जी काही शंका वाटते ना त्याबद्दलचं सगळं सायलीने आम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही बिलकुल चिंता करू नका। आता आम्ही बरोबर रीतीने प्लॅन करून आलेला आहे, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा आणि त्यानंतर मग काय करायचं ते आपण बघूया। त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा हो, मला खरंच कळत नाहीये की माझ्यासोबत काय चाललंय, म्हणजे माझं मन सांगतंय ते खरं की समोर दिसतंय ते खरं, या गोष्टी मला कळतच नाहीयेत। यावरती सखी सांगायला लागते, बरोबर, मला सुद्धा माझ्या आईच्या बाबतीत आता हाच प्रश्न पडला होता, म्हणजे खरं सांगायचं तर आता माझ्या म्हणजे आईने या सगळ्यामध्ये आता खरी आई कोण हे मला तिच्या आता प्रेमातनंच समजलं। त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमची खरी मुलगी नक्कीच कळेल। आणि जानकी सांगते, खरं सांगू का, तर मला तर माझ्या आईचं प्रेमच नाही भेटलं, हां पण मधुभाऊंनी मला आता आईच्या प्रेमापेक्षा जास्त काहीतरी भरभरून दिलं आणि त्याचमुळे कदाचित असेल मला आईच्या प्रेमाची कदर आहे, पण ह्या प्रियाला कसली कदर नाहीये। तुम्ही चिंता करू नका, जे काही आहे ना ते सगळं आता यावेळेला काहीही झालं तरी प्रियाचा पर्दाफाश करायचा म्हणजे करायचाच। इकडे तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण आलेले आहेत, ते म्हणजे आता इकडे संतोषची चौकशी करण्यासाठी। ज्या वेळेला संतोषची चौकशी करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुन सांगायला लागतो, एक काम करूया, आपण दोघांनी एकत्रितपणे बिलकुल जायचं नाहीये। जर का आपण दोघं जण एकत्रितपणे गेलो ना तर आता रेग्युलर ते इंट्रोगेशन, ती रेग्युलरची चौकशी किंवा आता रेग्युलर जे सगळं होतं ना ते करायचं नाहीये, थोडं आता प्लॅन आपण करायचा आहे, एक्सपेरिमेंट करायचा आहे। आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, चैतन्य कसला प्लॅन, काय काय कशाबद्दल बोलतोयस तू? आणि त्यावरती मग आता अर्जुन त्याला सांगतो, आपण दोघांनी वेगवेगळं जायचं आणि वेगवेगळं जाऊन आता आपण दोघांनी आता तिकडे एक काम करायचंय आणि ते म्हणजे आणि आपण वेगवेगळे प्रश्न विचारून तिला आता बरोबर रीतीने भंडावून सोडायची आहे। असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो, ही तर आयडिया एकदम सॉलिड आहे, काहीही टेन्शन नाहीये, तू बोलूच नकोस, आपण आता सगळं जसं तसं करूया। चैतन्य आणि अर्जुन यांनी प्लॅनिंग केलंय, मग त्याप्रमाणे चैतन्य सगळ्यात पहिले आलेला आहे आणि तो आता बेसिक प्रश्न विचारतोय, बोल, म्हणजे ज्या वेळेला तू आता त्या शांताचा खून केलास ना त्यावेळेला तिकडे दुसरं कुणी होतं का? यावरती तो सांगायला लागतो, नाही, कोण का असेल तिकडे तिसरं कुणीही नव्हतं, मी आणि शांताच होतो। आणि त्यावरती मग आता चैतन्य त्याला सांगायला लागतो, अरे मग तू आता जयेशच्या ज्या वेळेला मोबाईल घेतलास त्यावेळेला तुला कसं काय समजलं की आता अर्जुनला हे सगळं मेसेज करायचे? यावरती तो सांगतो की मी जयेशचा मोबाईलचा मेसेज वाचले होते। चैतन्य म्हणतो, पण कसं काय? जयेशच्या मोबाईलला तर पासवर्ड होता ना? आणि त्यावरती तो म्हणतो, नाही, खरं तर मी मेसेज नाही वाचले, मी खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनचं आणि त्याचं बोलणं ऐकलं होतं आणि म्हणूनच अर्जुनचं आणि त्याचं बोलणं ऐकल्यामुळे मला हे समजलं।
असं म्हणत त्याने आता चौकशी आणि त्यानंतर मग चैतन्य निघून गेल्यावरती अर्जुन आलेला आहे. अर्जुन आल्यावरती अर्जुन त्याला बेसिक आता प्रश्न विचारतोय आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन जेव्हा बेसिक प्रश्न विचारतोय आणि त्याच वेळेला तो आता सांगायला लागतोय, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे मी कोर्टामध्ये जे काही सांगायचं आहे ते सगळं सांगून ठेवलेलं होतं. मग जर का कोर्टामध्ये जे काही सांगायचंय ते सांगितलंय तर आता पुन्हा तुम्ही आता मला प्रश्न का विचारताय? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, मुळातच मला आता खूप प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत. म्हणजे तू तिचा खून का केलास हे मला मुळातच कळलेलं नाहीये. का बरं तू खून केलास? यावरती तो सांगायला लागतो, काही नाही, मला खरं तर तिने माझे पैसे घेतले होते ना, आणि जर का ती माझे पैसे परत करत नव्हती तर मात्र या सगळ्यामध्ये मला आता पैसे हवे. यावरती अर्जुन सांगतो, अगं अरे, म्हणजे या 1.5 महिन्यामध्ये तू शांतावरती पाळत ठेवून होतास का? जर या 1.5 महिन्यामध्ये तू शांतावरती पाळत ठेवून होतास तर मात्र आता इकडे मला हे समजायला पाहिजे होतं. म्हणजे खरं तर तू शांतावरती जर का पाळत ठेवून होतास तर या सगळ्यामध्ये आता इकडे शांता आता मी तिच्या सोबत होतो. मग असं असताना मला कसं नाही कळलं की आता तू शांताकडे लक्ष ठेवून आहेस? नाही, काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन त्याची बेसिक चौकशी करतोय आणि तिकडून निघून आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन चौकशी करून निघून आलाय तो चैतन्याला म्हणतोय, नाही, हा काहीतरी आपल्याशी खोटं बोलतोय 101%. आपल्याला या सगळ्यामध्ये त्याचं आता सत्य सगळं शोधून काढायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतोय, हो, तू काळजी करू नकोस. आपण आता त्याला इंट्रोगेट करायचं असेल तर आपल्याला त्याच्या बायकोचा पत्ता आता सगळ्यात महत्त्वाचं शोधून काढलं पाहिजे. इकडे तोपर्यंत अर्जुनला फोन आलाय सायलीचा की आपल्याला हवनच्या इकडे जायला पाहिजे आणि त्यानंतर मग आता दोघं जण हवनच्या इकडे जायला निघालेली आहेत. बरं, तोपर्यंत इकडे आता सखीने कॅमेरा सेट केलाय. जानकी आणि सखी या दोघींनी बरोबर डाव साधत प्रियाला अडकवण्याचं प्लॅनिंग आता बरोबर केलेलं आहे. त्यांनी आता प्रियाला अडकवण्याचं प्लॅनिंग केलंय आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे म्हणजे आता सायली आणि अर्जुन या दोघांच्या समोर आता प्रियाचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग येत आहे. सखी आणि जानकी प्रियाला आणि अगं प्रिया, प्रतिमा त्या आतमध्ये अडकलेली आहे, लवकरात लवकर आता तू तिकडे ये आणि प्रतिमा त्याला वाचव. यावरती प्रिया म्हणते, नाही, आई तर हॉलमध्ये बसली होती, ती इकडे कशी काय येईल? मी आत्ता हॉलमध्ये जाऊन आता बघून येते. यावरती मग आता तितक्यात प्रतिमाचा आतून आवाज आलेला आहे. प्रतिमाचा आवाज आल्यावरती मग आता प्रतिमा या सगळ्यामध्ये इकडे बोलते, तन्वी वाचव मला असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे प्रिया की आई तू आत अडकलेस, थांब, मी कुणाला तरी बोलवते मदतीला. यावरती जानकी सांगते, अगं कुणाला का बोलवतेस? तू तिची आई आहेस ना, मग जर का तू तिची मुलगी आहेस ना, मग तू तिची मुलगी असशील ना, तर या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुलाच तिला वाचवायला पाहिजे ना. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, नाही, मला चटके नाही का बसतील, मी कशी काय आत जाऊ? यावरती जानकी सांगते, अगं असं काय करतेस? तुझ्या आईने तुझ्यासाठी किती चटके सोसले असतील. असं असताना तुझ्या आईला तू वाचवायला जाणार नाहीस का? यावरती प्रिया आता सांगायला लागते, अजिबात नाही. खरं सांगायचं तर आता मी कुठे आतमध्ये जाणार नाहीये. उगाचच माझ्यावरती काहीतरी प्रेशर आता आणू नका. खरं सांगते, मी आत जाणार नाहीये. म्हणजे आता मी आतमध्ये भाजले तर कसं काय होईल? मला सुद्धा या सगळ्यामध्ये माझा जीव प्रिय आहे ना. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच जानकी सांगायला लागते, अगं असं काय करतेस? आमची आई असते ना तर आता आम्ही लगेचच आतमध्ये गेलो असतो. अगं तुझी आई असून सुद्धा आता तू तिच्या मदतीला जात नाहीयेस, कमालच झाली तुझी. अगं कसली मुलगी कसली आहेस तू? असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे जानकी आणि सखी या दोघी जणी तिला आता बोलायला लागतात. ज्या वेळेला त्या दोघी जणी तिला आता बोलत असतात आणि त्याच वेळेला ती मात्र आपल्याला सांगते आहे की नाही, मी जाणार नाहीये. यावरती आता इकडे सांगत आहे ते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघं जण हे सगळं चित्र पाहत आहेत आणि अर्जुन सायली हे चित्र पाहत असताना सायली सांगते, किती नालायक आहे ना ही प्रिया. म्हणजे आता हिच्या खऱ्या आईला वाचवायला ती जर का जाणार नाहीये तर प्रतिमा आत्याला वाचवायला का जाईल ती? ती अजिबात जाणार नाहीये. सखी आणि जानकी तिला आता चांगलंच फटकारतात. प्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता सांगत आहे की काय चाललंय हे सगळं, तुम्ही का मला हे करताय? आणि हे बघून इकडे आता खरंच वाईट वाटत आहे ते म्हणजे स्वतः आता इकडे वाईट वाटत आहे ते म्हणजे दोघींना.
प्रतिमाला आणि आता सुमनला. प्रतिमा सांगत आहे, कशी आहे ना ही तन्वी, म्हणजे खरं सांगायचं तर आता मला इतकं राग येत होता ना, आणि मला वाटत होतं की मी स्वतः हिच्याबद्दल काहीतरी विचार करायला चुकती आहे का, पण नाही, मी हिच्याबद्दल विचार करायला अजिबात चुकत नव्हते. जे काही ही सगळं करत आहे ना, ते सगळं सगळं आता मात्र मला आता बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि त्यावरती सुमन म्हणते, बहिणी मी तुमच्या मनाची अवस्था समजू शकते. मला खरंच माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे तन्वी किती स्वार्थी आहे, पण तरी सुद्धा आज तुमची अवस्था बघताना मला खूप वाईट वाटत आहे. आणि त्यावरती दोघी जणींना खूप वाईट वाटते की प्रिया आता एका चकार शब्दाने आपल्या आईला वाचवण्यासाठी अजिबात चाललेली नाहीये. आणि त्याच वेळेला इकडे आपल्याला कोर्टाचं दृश्य दाखवलं जातं. कोर्टामध्ये सचिन साक्षीला घेऊन भेटायला आलेला आहे अण्णांना, आणि त्यावरती साक्षी म्हणते, अण्णा खरं तर मी आज जिवंत आहे ना, किंवा मी आज सर्व्हाइव्ह करत आहे ना, तर फक्त आणि फक्त सचिनच्यामुळे. आज सचिन माझ्यासोबत आहे, आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता एक प्रकारे खरं सांगायचं तर आता आधार आहे. आणि त्यावरती लगेचच आता मात्र सांगायला लागतंय, अण्णा तू काळजी करू नकोस, मी इथून बाहेर पडलो ना की मी सगळं सगळं आता सोडून देणार आहे. म्हणजे काही हे झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये परत हे सगळं जुनेसे चालू करणार नाहीये. कारण हा सगळा जुना प्रकार करून कुणाचं काही भलं होणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे मला समजलेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा हा सगळा जो काही प्रकार आहे ना तो चुकीचा आहे. हे जे काही कामं मी करतोय ना ती कामं चुकीची आहेत हे मला समजलेलं आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की मी सगळं सगळं सोडून देणार आहे. या गुन्हेगारी जगतामधून बाहेर पडणार आहे. आणि हे ज्या वेळेला सचिन आणि महिपत ऐकतायत, दोघं एका बाजूला येत आहेत. महिपत आता सचिनला सांगतो, हे काय चाललंय, म्हणजे कधीपासून त्याचं हेच चाललंय की मी हे सगळं सोडणार, मी हे सगळं सोडणार. आणि त्याचमुळे मग आता लगेचच ती सांगायला लागते, साक्षी सांगायला लागते, खरंच अण्णा, अण्णा खरंच तुम्ही हे सगळं सोडून देणार आहात. आणि त्यावरती लगेचच आता इकडे अण्णा सांगायला लागतात, हो तू चिंता करू नकोस, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्या पदावरती पुन्हा येणार नाहीये. सचिन म्हणतो महिपतला, नागराजला, तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा मी हे काही घडू देणार नाहीये. या महिपतने गुन्हेगारी जगतापासून दूर जाता कामा नये, असं म्हणत सचिन आता या सगळ्यामध्ये महिपतला त्याच्यातच अडकवण्याचा प्रयत्न करतोय. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे जानकी आणि सखी पूर्णपणे प्रियाचा हात धरतात आणि तिला फटकारत बाहेर आणतात. ज्या वेळेला तिला फरफटत बाहेर आणलं जातं आणि त्याच वेळेला मग आता जानकी सांगायला लागते, प्रतिमा त्या सुखरूप आहेत, तुझी ही फक्त टेस्ट घेत होतो आम्ही. काही झालं तरी जे काही तू वागलेस ना त्या गोष्टींची माफी मिळणार नाहीये. आणि तिच्या भोवती रिंगण लावून आग लावली जाते. एक एक करत सगळेजण येतात आणि सगळेजण प्रियाकडे रागाने पाहत आहेत. त्याचप्रमाणे आता इकडे दुसऱ्या दिवशी रविराजांची एंट्री झालेली आहे. रविराजांना पाहिल्यावरती प्रियाला आता मात्र खूपच आनंद झालेला आहे. आणि आनंद झाल्यावरती प्रिया आता खूप खुश झाले आणि खुश झालेली प्रिया मात्र लगेचच बाबा बाबा करत येते. त्यावरती रविराज म्हणतात, मी मुळातच इथे जे काही सांगायला आलोय ना ती गोष्ट ही आहे, ती म्हणजे प्रताप, तू या मुलीला का या घरात ठेवलेस? आतापर्यंत या मुलीला घरात ठेवण्याचं कारण तरी काय? का का बरं या मुलीला घरात ठेवलेस? हिला बाहेर काढ, हिला जी काही शिक्षा आता द्यायची आहे ती शिक्षा तू आता दे, असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रियाला अडकवण्याचा पूर्णपणे प्लॅन केलाय. त्यानंतर मग आता इकडे अर्जुन आणि सायली आलेले आहेत. ते म्हणजे संतोषच्या बायकोकडे. संतोषची बायको सांगते, माझं ऑपरेशन व्हायचं होतं म्हणून कदाचित त्यांनी आता खोटं बोलले असतील म्हणून. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला समजलेलं आहे की मुद्दामच संतोष खोटं बोललाय. मग त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो, जर का तुमचा जीव वाचवण्यासाठी संतोष खोटं बोलू शकतो तर आता तुम्हाला वाचवण्यासाठी तो कोर्टात साक्ष पण देईल. अर्जुनने आता मात्र बरोबर डाव रचलेला आहे आणि या डावात प्रिया